बुढे बा मला घराच्या बाहेर काढू नका बाप्पा, तुमच्या हातापाया पडतो ना मी. काढू नका बाप्पा घराच्या बाहेर. मानवराच्या चुकीची सजा बाप्पा मला नका देऊ ना तुम्ही. कुठे राहा मी आता, झाली मानवराच्या ना गलती. काढू नका ना मला घराच्या बाहेर. बाई तुही काही गलती नाही, तू काय हातापाय पडू नको, काहीच नाही बाबा. माऊली आम्ही लागलं असतो तुला माफी मागतो, पण तुझ्या नवऱ्यानं अगाऊपणा केला. आम्हाला जागा इकली 2 लाखाली, आणि आता चाट बसली आम्हाला. सांग बरं मग 2 लाख कोण देईन आम्हाला? बापा नवरा सगळ्या गावाचा आगाऊ आहे ना बुढे बा, आता काय करू मी? बाई तू ये ना, आमचं काहीच नाही. यानं आम्हाला फसवलं बाबण्यानं. त्या शिवल्याची जागा इकली नव्हती, ती यानं इकली परस्पर. त्याला विचारलं नाही, पुसलं नाही, काहीच नाही. आम्ही तरी म्हणू बरं अगोपणा होईन गड्या, तो शिवल्या बदमाश आहे बरं. आम्ही फंद्यात पडत नाही बुढे बा, काही फरक नाही पडत. पैसा द्या, ढमुक द्या. आम्हाला नाटकं शिकवल्या. 2 लाख नेले, 2 लाख. सांग बरं कमी आहेत का पैसे? बापा बुढे बा तुम्हाला बापा लागलंच तर मी 2 लाखाची भरपाई देईन ना बापा. 1-1 रुपया तुमचा चुकवीन ना. फक्त कसं घराच्या बाहेर नका काढू बा, आम्हाला रस्त्यावर नका आणू तुम्ही आता. नाही बाई नाही, आम्ही जागा कासाठी घेतली? आम्हाला अडचण होती म्हणून घेतली ना. त्या नवऱ्यानं फसवलं का आले आम्हाला? तूही लाख देतील ना आम्हाला पैसे, पण आम्हाला पैसे पाहिजेच ना, जागाच पाहिजे. हो हातापाय जोडू नको, आमच्या काही नांदी लागू नको. तुझ्या नवऱ्याला सुधरवतो. आम्हाला काही सांगू नको त्या बाबतीत. आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला काही घेणं देणं नाही. ऐक रे नालायका, बदमाश खानीच्या पायनं तुझ्या पायी रस्त्यावर यायला लागलं ना आपल्याला. आता घर नाही दादा, आता कुठे राहशील सांग ना. आता यायनं जर घर घेतलं तर आता काय मला काय रस्त्यावर ठेवशील का तू? असं करू नका ना, तुमच्या पाया लागतो राजा. रुपया तुम्ही तुमचा, पण कसं आहे आम्हाला घराच्या बाहेर काढू नका. एवढंच घर आहे माझं. काही सांगू नको भाऊ, तुझ्या बायकोचे म्हटलं ऐकत नाही आम्ही, तुझ्या म्हटलं ऐकत नाही. नाही त्या सांगू नको. आम्हाला घर पाहिजे. घर आम्ही तुझे विकत घेतलं, तोडून निघ आता लवकर सटकनी, नाही तर मग बाहेर तुझे सामान फेकून दिल्या जाईन. क्लिअर काय करा बापा, या लुच्च्या वराच्या सांगतो ना मी. तरी आता काय शिवल्याच्या नादी लागते रे, तो काही गरज नाही ना. त्याच्या घराघरात जागा गेली आपली, तरी आले लाज नाही वाटू राहिली जराशी काही, की आपले लेकर बायको पोरकी झाली म्हणून घराशिवाय. ती झाली ना माझ्यानं गलती झाली ना. बोलू नको ना तू, बोलू नको. चाल घे आपलं सामान, चाल. ते बुढे काय ऐकत नाही. आई ऐकत नाहीत बुढे. चाल भर तुझे सामान, भर बबन्या. चाल घे लवकर, चाल उचल तुझे बिस्तार. आम्ही काही तुझे ऐकायला पैसे नाही दिले काही तुले. मोठा सांगून राहिला टीचा तो शांतपणा. बरोबर बापा बुढे बा, बोलू नका बा. आता काढतो बा सामान, निघतो घराच्या बाहेर आता. हो बाई निघाच लागेनच घराच्या बाहेर. नवऱ्याची सजा बायकोले भेटतेच ना. एक तर आपला नवरा आवरायला पाहिजे पहिले बाई, समजून सांगायला पाहिजे झाली की अगोपणा करू नको, कान उचलायला पाहिजे नवऱ्या. बाईचं काय काम असते तर. पण तुली बाई खायला गोड लागते. त्यानं मोठं आणलं कच्च घरी खाल्लं असेल. आणि आता तुली भांडं माहीत पडलं, शादून राहिली तू त्याला. बुढे बा आता का तुम्ही काही बोलता का? माझे आमचं खाणून गिणं काढून राहिले का तुम्ही? दिलं ना बापा घर तुम्हाला, जागा दिली ना आमची तुम्हाला. अजून काय पाहिजे बापा? बोलू नका फक्त. बोलू नका. चला निघा मग, चला उचला लवकर तुमच्या होईना झापट्या. चला निघा, चला लागा रस्त्यानं. काही सांगू नका आधी आम्हाला. हो बुढे बा चाललो आम्ही, चाललो. घे थैला घे, चाल. हो बाबा झालंच लागेल ना आता. याने बबण्याने अकाच कराच लागत होता, अजून चांगला अकाच करू. चाल याच्या मागं लुच्च्याच्या. चाल. चाल कशी जागा इकते दुसऱ्याची सांगतो त्याला. चाल बुढे बा एकदा डबल हात जोडतो राजा, पाया पडून. तुम्ही 2 लाख रुपये देतो तुमचे मी, पण आम्हाला घराच्या बाहेर काढू नका. हो काढू नका. आम्ही रस्त्यावर येऊ, पुढे रस्त्यावर येऊ. तू तिकडे रस्त्यावर रे की फस्त्यावर रे, आम्हाला सांगू नको तू. 2 लाखाची 3 लाख देतं का? आता सोडतो जागा, नाही तर निघ उठून. चाल निघ. बुढे बा जैर खायला पैसे नाही हो बाबा. 2 लाखाचे 3 लाख कुठून देऊ बाबा? 2 दिवसामध्ये सांगा आता. बुढे बाबा माझं पैसे नाहीत तर राजा. असं करू नका हो बाबा. बोले रस्त्याच्या घराच्या बाहेर काढू नका. खायला पैसे नाही तर अगोपणा काल करते रे, सौदे काल करते रे जागेचे न्याचे. अगोपणा करू नये, माणसाने मंदात पडू नये, झक मारू नाही ना मंदामंदी. आता मोठे हात पाय जोडून राहिला तो. पहिलेच म्हणत तोऱ्यात बोल, बुढे बा जागा घ्या तुम्ही, 2 लाखात देतो. नाही शिवल्याने दिली तर मी तुम्हाला बाई जागा देईन. मग आता कोण भोका देऊन राहिला ती? बाई समजून सांग दिले माणूस की. चला निघा आठवून. चाल भोगण्या टिसा, आम्हाला काही इमोशनल ब्लॅकमेल करू नको तू. आम्ही काही ब्लॅकमेल होणार माणसं नाही. आम्ही तुझ्यासारखे लय गुन्हा पावसाळ्या पाडली, पांढरे झाले आमचे. तुमच्यासारखे लय नाटकं शिकलो आम्ही. बरोबर बाबू डबा, आता माझी चुकी आहे, मागून आहे. आता काय बोलू? आता म्हणू शकत नाही तुम्हाला, किती म्हणू. चाल बापा चालवा. बापा आता चालाच लागेल ना. सारा जिंदगीचा सत्यानाश केला ना तुला. रायतं घर इकलं ना, काही लाज नाही वाटली ना तुले? रायतं घर इकायच्या बाबतीत 2 लाख रुपये काही गरज होती का घ्यायची? घे ना आता. पाल मांडून राहायला लागते आता.
होबाळ्यात मार तू. माझ्यानं खूप मोठी चुकी झाली. मी त्या शिवल्या लागून पण त्याला अकात करतो. थांब तू फक्त चाल आता, आठवून चाल आता, जाऊ दे, माझी चुकी आहे, चाल. देवा कसं केलं रे देवा, या माणसानं घर इकलं नाही तर घर आता का बाहेर पाल मांडून राहा का देवा, आता कसं राहा रे बापा, काय खरं नाही आता. मला तर काय कोणाला कोसू नको, माझ्यानं गलती झाली, चाल. ते कोणाला कोसू, मी तुलेच कोसतो ना, तूच असणं सगळ्या याचा, तूनच केलं ना हे सगळं, काय मी कोणाला कोसू, काही गरज नव्हती ना. घेतलं गळ्या घर ताब्यात, आता जाऊ दे आता. ज्याला सहायचा बबण्या काढून, बबण्याची बायको दिली काढून, लुच्चे झाले तर करा नाही वाटत आपल्या मनाले. पण आता काय करशील सांग. आता आपली 2 लाखानं गुंडी फसेल, आपण काय करोडपती आहे घरची. बाई पण काही करेल का पोरगी, ते कशीही करे बिचारी, हातपाय जोडे रे, जीव तुटे, पण काय करा. 2 लाखाची गोष्ट आहे भाऊ, पैसा उचाक नाही. काय करशील सांग तू आता. आपल्या मनाले तर पोटत नाही, पण मग हा लुच्च्या पैसे देणार नव्हता ना. गेलते आपले 2 लाख चुन्यामध्ये, पाण्यामध्ये कमायले. घाम गळते, सारा बुडीत घाम जाते ना. सांगतो आता काय करशील. त्या पुरच्या बाईच्या तोंडाकडे पाहिलं असतं, आपला धिंगाणा झाला असता इकडे. जाऊ दे बुवा, आता जे झालं ते झालं सायाचं. चला आता घराची साफसफाई करू मस्त. ओके मध्ये करू घर. आता काय काय राहत्या घराची साफसफाई करतो का, ते जर राहतच घर आहे की नाही. आता फक्त काढून दिले. अरे जाय मायला दिसलं मला किटन घरामध्ये, तू काय पाहिलं. आणि हड्ड्या फोळे सवय होती ना, शुद्ध नाही करा लागणार का घर. कुठे हड्ड्या फोडेला, कुठं काय काय खरं यायचं. पप्पा तू तर जायचं काही दुधाचा धुयेल जा. तुले तर कळाल फोडायला पाहिजे, मोठा हाडूक पाहिजे तुले तर, रस पाहिजे. एक दिवस गमत नाही, आणि लोकायला भला म्हण तरी असं करा लागेल तसं करा लागेल. आपला विषय वेगळा आहे, जाऊ दे आता, तो विषय बंद करायचा. आणि तो काय मटण आणता खायचा का रे. आता तुला आठवण काढली तर कसं तोंडाला खारीच आली वेळा. आणतं का मटण आज, उद्या तर का पार्टी नवीन घरात. नाव काढलं की मटणच पाहिजे. तोंडाला खुरी आली म्हणते. मटण मटण 2 लाख गेले ना साया. कुठून आता कुठे पैसे आहेत आपल्या, तू मटण खायला चाल घरात. जाऊ दे, काही खाऊ नको घालू, चाल बाबा घरात चा. का रे बापा शिवला, तू त्या बुडेल जागा विकली होती म्हणता. राजा काय राजा मुंजीराम भाऊ, मी का माही राहती जागा विकणार राजा, की मी का पागल झालो काय. मग मी कुठे राहू बाबा, का गोठणार येऊ का, राहायला पाल मांडून राहू काय. काही राजा मी काय राहती जागा विकणार आहो काय. बाबा साऱ्या गावात तर माझं ना शिवलांना जागा इकली. बाबा मी घरी नाही, दारी नाही, मी तिकडे काश्मीरला जायला होतो फिरायला. कारगडा मावली कुठे जायला होतो आपण, काश्मीरला जायला होतो की नाही. खरंच ना, शिवलाल घरीच नव्हता ना, काश्मीरला होतो ना आम्ही. पण बबन भाऊचा याच्यात पुरा गेम झाला. ते बुढे बबन भाऊचा काही तिच्या सोडून नाही राहिले. बबन भाऊच्या घरात घुसतात ते बुड्याला. अरे काय म्या सांगाल ते काय रिकामे कामं करायचे. पण त्याला असं वाटलं शिवल्या काही घरी नाही, शिवल्या जायला काश्मीरले, याची जागा टाकू इकून फुकून, पैसे घेऊन फरार होऊ, ऐश करू, असं असेल त्याच्या मनात. त्याला असं वाटलं शिवल्या काही येत नाही आता वापस. काही झालं बा हे तर. नाही अगो कामं केली की अंगलट्ट येणारच. ते बुढे तर काही कोणाला सोडत नाहीत ती. पण बबण्याचा चांगलाच गेम फसला. ते बायकोले आणि त्याला त्या बुड्याने काढून दिलं गोठणावर. राहायचा तो गोठणावर. फसू द्या, आपल्याला काही घेणे देणं नाही. आपण मेन काय म्हटलं तर माझी जागा इक म्हणून त्यानं अगाऊपणा केला. त्याला काही वाटलं असेल लालूस म्हणून त्यानं शाळा केली विठ्ठल नामाची. मग ते शाळा त्याच्या गळ्यात उतरल्या, तर मी काय करू त्याले. अगोपणा करायचा काही कामच नाही ना, कोणाची जागा खाली का लागते. काय शो काय फालतू घेणं देणं, अगोपणा आहे तो. अरे बापा माई डांगऱ्या याच्यात फसत होता. माई मन झालं तर तुझी जागा घ्यायली. चला म्हटलं घेऊन टाकू. तुम्हीच घेते मग, जाऊन घेते 2-3 लाखाला चुना. जाऊ दे बापा. चाल बा शिवलाले तुम्ही. हो या काहीतरी या दोघा तिघाची शाळा असेल मुंशीराम हे. सो दे, आपल्याला काही घेऊन देत नाही. आले का शिवलाल, तू यासाठी लगा बबना रस्त्यावर आला रे लगा, तुला मदत केली लगा, त्यानं जागा इकली, सारं केलं तू लगा, फक्त धोका द्यायला लागा झाले. धोका बे त्यानं अगोपणा केला रे. 2 लाखात जागा इकली, मला 60,000 हाती टेकून राहिला तो. मग किती धोकेबाजी काम आहे, किती धोकेबाजी काम आहे. मग म्या धोका दिला काय झालं. पण एवढी धोकेबाजी बरोबर नाही ना का, त्या बायकोला घेऊन तो रस्त्यावर आला ना. नव्हे तू मोठा टेन्शन घेतलं का. त्यानं मला धोका दिला, 2 लाखात जागा इकली, हाती 60,000 टेकून राहिला तो. मग त्याची किती लुच्चीगिरी आहे बबण्याची. मग म्या धोका दिला तर काय नवई झाली रे. तुला मोठं पाणी येऊन राहिलं त्या बबण्याचं रे. लाल पाण्याचा विषय नाही, पण तुझ्या गयाची फाशी काढली ना त्यानं, नाही तर काश्मीरला अजूनही भांडे घासायला लागले असते ना आपल्या हॉटेलमध्ये. आपण आपल्या मध्ये सॉल्व्ह केला असता तो प्रश्न इकडे.
मला बेजा शांतपणा शिकून राहिला गड्या. मग त्यानं अगोपणा काल केला माझ्यासोबत, गद्दारी काल केली त्यानं. अरे भाऊ त्या सोबत बोलणं म्हणजे मूर्खपणाच आहे बा. जरा दोस्त आहे ना आपला, दोस्त दोस्ताची असं करते काय? दोस्तामध्ये दुश्मनी झाली की नाही आता आपली? तो किती खार करीन बेबी त्याच्यापासून आता आपला. तूही मोठा मला सांगून राहिला. मला काय त्या घरी वांग्याला जावं लागते का? आपण राहिले सायदा गोठणार काय रिकामी धंदे करा रे. सीधे सांगायला होतं की गळ्या शिवला मी तुझी जागा 2 लाखात विकली. मी तुला आता 60,000 पाठवतो, मला 1,40,000 काम आहे, मी काम करतो, मग देईन मी तुला पैसे. असं म्हणाल काय रोग आलता त्याला? सायाच्यानं 2 लाखात जागा विकली 60,000 मध्ये टिकवले. म्हणजे मग धोका नाही का? हा माझ्यासोबत धोका नाही गेला त्यानं. नाही झाला का मागेली, पण आता कसं तो रस्त्यावर आला रे, पुरा रस्त्यावर आला का. जाऊ दे, येऊ दे रस्त्यावर. सायाच्याला तसंच पाहिजे, दणकी घेऊ दे सायाच्याले, चांगली दणकी घेऊ दे. जाऊ दे बा, काही करायला लागत नाही. चाल हा चाल. जे माझ्या जीवावर अदलो खाल्लं सायचे मला धोका देऊन राहिले. माझी जागा 2 लाखाला विकली, माझ्यासाठी 60,000 ठेको देतो लुच्च्या. मग मी त्याला का अकात केल्याशिवाय राहतो काय? पुरा अद्दल घडवली. मग मी बी शिवला लाव ना, मी का सोपी आहो का? मग विचार करायला पुरत नाही. चाल अरे बनाच्या ना रस्त्यावर आणलं ना, आता हे असं पाल टाकून लागून राहिलं. काही लाज नाही वाटत तरी जरा शिक की आपल्याला कुठे राहा लागेल की काही. एवढं घर इकलं त्यानं, काही गरज नव्हती ना घरी इकायची. 2 लाखात ते बी त्याचं भलं करायला पाहिलं तर घेणं म्हणा. आता तेच झालं बुरं. तरी मी म्हणतो बरं त्याला 100 खेप की त्या शिवल्याच्या नांदी लागत नको जात जाऊ, शिवल्याच्या नांदी लागत नको जात जाऊ. तो काही खरा नाही, तो ते उलट करीन एक दिवस. पण कायचं काय बाबा, हा त्याच्या मागेच नाही राहत शपूट. कायचं काही आता असं झालं ना बघा, पाल मांडा लागू राहिलं. झाली रे थंडी आता, मला पालात आणून झाली रे थंडी. बसा आता आटी रस्त्यावर. जाऊ दे ना, माझ्यानं चूक झाली ना, मी तुला माफी मागतो बा. आता पण मी काहीतरी व्यवस्था करतो, तुला काही जास्त दिवस पाला ठेवत नाही. चूक झाली म्हणते तर मी किती खेप सांगलं तुला, किती खेप सांगलं. तुझी विचार कर ना की त्या शिवल्याच्या नांदी लागत नको जात जाऊ. तो शिवल्या काही चांगला नाही म्हणून तो तुला एक दिवस उलट करेन. हे लोक काही खरे नसतात ना. तुला मी ना कानात फुका मारू सांगलं, पण तुला ऐकलं का तुला माया? थांब ना तू, थांब ना. त्यानं मला फसवलं की नाही, त्याचा डांगऱ्या पाहिनं कसा फसवला आता पाहतो. त्याचा गेम नाही केला ना तर हाय बबण्या नाही. काय सांगून राहिली तू, काय समजून राहिली मला? पाहतो त्याचा गेमच करतो. गेम करतो म्हणता. आता रस्त्यावर आलो ना आपण तरी म्हणतो गेमच करतो. त्यानंच त्या गेम बसवला ना, सगळं उलट पालडं ना. पाला त्या लागलं ना, पालात राहिले. हे असे दिवस मी ना कधी पाहिले नव्हते. हे तुया याच्यात या लागू राहिले मला अटी. काय करू नाही बाबा. तो शिवल्या काढणे भूता गेले. शिवल्या मला 4 खेप फोन करे घरी म्हणे, माझ्या घरी. तुला काय सांगू, एवढं लोणी लावलं त्यानं. मला तिकडे सायच्याला काश्मीरले भांडे घासू द्यायला पुरली असती त्याला. आपण हॉटेलमध्ये मेला असता. पण माझे मित्र प्रेम जागृत झालं ना, त्याच्यामुळे तो घोर झाला सारा. मी घर इकलं, त्याला पैसा पाठवला, तो घरी आला, मा बोकांडीवर बसला आटीचा. बरं इकलो नाही म्हणते लुच्च्या. मग त्यानं तुम्हाला एवढा धावधाव एवढे फोन केले काश्मीरवरून. माझ्या घरी मग तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग तर असेल, तेवढं तर सबूत असेल की नाही? हाय माझं सारच आहे. थांबतो त्याचा गेम करतोच ना मी. थांब ना तू, पाहतो आता कशी उलटी पलटी मारतो. म्हणता बापा सारच आहे माझ्याजवळ, तरी हे दिवस पाहा लागून राहिले. ताच्या तास त्याला बोला लागत होतं ना. हे पाल मांडून काय फायदा, आता रस्त्यावर या लागले की नाही आपल्याला. गेले सगळं पाण्यात. थांब ना तू, थांब ना. त्यानं मला रस्त्यावर आणलं की नाही, त्याला गावात नाही राहू देणार. गावात हे लक्षात ठेवू, हाय बबण्या नाही. पाय ना आता त्या घरी कसा तमाशा मांडतो मी. पाय ना त्या घरी कसं चिन्ह तयार करतो, भांडणं काय भांडणं लावतो म्हणतो बापा. आता हे पाय ना आपलंच नाही धड सगळं. आता काय त्याचं हे करतं आपलं पाय पहिले. आता कसं काय होईल तर कुठे राहतं. सत्यानाश केल्यावर मी काय राहू देणार का? त्याचाही सत्यानाशच करणार आम्ही. थांबतो मी आता. मी चाललो आता त्याच्या ती बायको आणेल आणि दुसरी करू तिच्या घरी चाललो मी आता. तिला सांगतो समजून जरासं. तर मी स्वयंपाक केला ना, फुगून जा ना फुगून. तेच काम करू का मग मी? थंड झालं गरम झालं करू गरम? नाही जेवण खावण अजिबात नाही. जदलोक शिवल्याची जिरत नाही, तदलोक खातच नाही म्हणा. त्याचा हातही नाही लावत आता. त्याची जिरोईन ताच खाईन आता. पाहू दे मला, त्याची शाळाच गमवतो आता. या थांब रे, तुला जर बेघर नाही गेलं का, तुला जर खेट्टो नाही खायला लावली तर मग म्हणजो खाईले का बबण्याने मग नावाचा. तू या पुरा हात धुनच लागतो ना रे. आता हात धुनच लागतो ना माझ्या भडवीच्या. तू मागे गेम गेला ना, तू या गेम झाला 100%. केला आता तानं फुगतच नाही म्हणते मी. तर लोक त्याचं तेडं नाही करत, वाकडं नाही करत. लोक ते काय करशील बापा तू? त्याच्या निरा मागे पुढे हिंडस ना. आताही मागे पुढे हिंडशील. काय होईन तू याच्यानं? हो वहिनी, हे असं कसं काय झालं बापा? घर सोडून पाला द्यायला लागलं. एवढे वाईट दिवस वहिनी. बापा तुमचा भाऊ सुद्धा नाही ना. खांडू खराब आहे ना तो. जटी जाईन तटी बोट घालते ना बापा. आता हे असं करून ठेवलं ना, आता त्यानं आम्हाला पालात राहायला मजबूर केलं ना. आता बुगटणार जिंदगीत तुमच्या भावाने एक काम सुद्धा केलं असेल तर मग म्हणा ना, बोटार मोजण्या जगती कामं नाही करेल सुदे चांगले. वहिनी तुमची ढिली दोरी आहे ना तुमची. असे कान पकडले पाहिजेत रात्री बबन भाऊचे. पण तुम्ही काहीच म्हणत नाही. बबून वरले जसा नाचशील तसा नाच. मग नाचते बबन भाऊ. आता पहा बरं काय सोय आहे. पालात राहा लागून राहील पालात. काही म्हणा बापा आता तुम्ही मला ढिली दोरी म्हणा, अजून काही म्हणा. आता काय बापा ऐकणंच आहे ना. आता माझा नवराच असा बदमाश आहे, खांडू खराब आहे, तर त्याला कोण काय करीन आता.
जाऊ द्या वहिनी, काही टेन्शन घेऊ नका. काही अडचण असली तर सांगा. बापा सांगतो काही अडचण असली तर. आता काय अडचणीत असता बापा, आता काय सांगू. हा वहिनी. या बबन्या बाई, सायाच्या बाई, या वहिनीच्या हालात बाईलाही चांगली आहे म्हणे. हा लुच्चे आहे. चांगल्या बाईले असे लुच्चे नवरे भेटतात बोगस. ती 100% खरा. लुच्च्याईले चांगल्या बाया भेटतात. बापा बबन आज कशी काय आली इकडे. बापा काय सांगू तुम्हाला, त्या शिवल्यानं मला फसवलं ना बापा. तुम्ही गेले तिकडे काश्मीरला वेळेस करायला, तुम्ही चालले आले तिथून. तो अटकला तडसा शिवल्या, तडसा त्याला भांडे घासायला लागले. त्यानं मला फोन केला की गड्या माझं पैसे नाही, जागा विकून टाक. मग मी त्याची जागा विकली. तर मग विकल्यावर काही राहिलं काय, त्याची सुटका झाली की काश्मीरहून घरी आला. घरी आल्यावर ज्याला जागा विकली होती त्याला घराच्या बाहेर काढून दिलं लुच्च्यानं. मला फसवलं. ते माना कोण्या काढून राहिले सांगा बरोबर आहे. तो शिवल्या लुच्चाच आहे ना, मला माहित आहे ना, म्हणून मी त्याला सोडलं. त्याच्या नांदी नाही लागत बापा आता आपण. म्हणून तर बापा आपण वेगळा रस्ता धरला आता. मला का आघात केला नाही बापा त्यानं काश्मीरले. शेवटी बापा माया जवळीन पोरगीन मी अगोदर निघून आलो बापा काश्मीरहून. त्या लुच्चा माणूस आहे बापा, बदमाश माणूस आहे तो. काही खरं नाही बापा, काही नांदी लागेल नाही पुरत त्याच्या. हा बरं, तुम्हालाही फसवलं त्यानं, मलाही फसवलं. तर कसं आता त्याला वकात कर नाही आता आपल्याला. त्याची नानी सपनात आणलं नाही आपल्याला. कसा वय वय करते तो, कसा फसवते समोरच्याले ते दाखवून आहे त्याला आपल्याला. नाही बापा आपण काही त्याच्या नांदी लागत नाही आता. आता आपली सुटका झाली नाही तटून. आता डबल काही जायला पुरत नाही, काही बोलायला पुरत नाही बापा. नाही बापा मला काही घेणं देणं नाही त्याचा आता. माझ्यासोबतच तर गोड गोड बोले बापा तो. मीच तर फसली होती त्याच्या याच्यात. पण आता नाही बापा, आता डोळे उघडले माई. मला त्यानं कसं फसवलं त्याचा बदला घेत नाही का तुम्ही. बदला घ्या ना. त्याच्याजवळ 6-7 एकर जमीन हिसा टाका दे अर्धा. यानं म्हणा भरविजानं माझ्यासोबत लग्नच केलं आणि मला दिवसच राहिले म्हणा. हा असं म्हणा ना, फसवा ना काय गेले. मी आहो ना, टेन्शन घेऊ नका ना. नाही ना बापा बबन, मला का तुम्ही काहीच काही करायला लावता का बापा. हा मी कोण्या तोंडानं म्हणू त्याले हे असं. बापा बबन ही वया जवायची आहे ना बापा मी. या वयात असं शोभते का मला बोलणं. मला सांगतो काहीच होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असंच सांगा की म्हणा मला याच्यापासून दिवस राहिले. आणि तुमचे काश्मीरचे फोटो आहेतच ना दोघांचे बी. काश्मीरला काल जात असतात लोक हनीमून करायला गेलो म्हणून तिकडे दिवस राहिले. मला करा ना याची बदनामी. मी आहो ना सांभाळायला सारं. टेन्शन नका घेऊन टाका त्याच्या इस्टेटमध्ये हिसा. तो कसा लोकांना अकात करते. नाही ना बापा बबन, पण हे कसं असं बोलणं म्हणजे अंगलट येऊ शकते ना बापा. काही खरं नाही ना. तर एक तर बापा मग पोरीचं लग्न व्हायला इवाय जवायचे आहे मी. माझी लाज जाईन ना बापा असं बोलीन तर. काहीच होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ व्हायला तुमची पोरगी दिलाय. मग काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. मी सांभाळून घेईन ना. काय आहे तर मी सांगतो ना त्याला काय सांगायचं आहे तर. काय शाळा आहे तर. फक्त तुम्ही त्या शिवल्या घरी जाऊन माजून करा. म्हणे मला तुझे दिवस राहिले, तुझे लेकरू होणार आहे म्हणा. तुझ्या इस्टेटमध्ये हिसा पाहिजे मला. अर्ध घर दे म्हणा, अर्धी वावर दे म्हणा मला. बरं बरं बापा, आता तुम्ही म्हणूनच राहिले तर कसं करतो मी हा प्लॅन असा बोलतो. पण कसं माया अंगलट नाही आलं पाहिजे बरं. माया जर अंगलट आलं तर तुमचंच नाव घालीन मी म्हणता. मी काहीच टेन्शन नाही घेऊ. मी सारं सांभाळतो. मी आहे ना, खंबीर टेन्शन घ्यायचं नाही. फक्त त्या शिवल्याची कशी जिरो नाही आपल्याला. पहा ना तुम्ही कसं म्हटल्यावर कशी जिरते. बरं बरं बापा तुम्ही म्हणसान तसं करतो मी. पण कसं माझी जीव भीते बरं. पाहिजे तेवढं तुम्ही आता सांभाळून घे जा. हा काही वांधा नाही ना. चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.